दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। पंचवटीतील तारवाला नगर येथील धर्मवीर संभाजी चौकात असलेलं राजमाता जिजाऊ मित्रमंडळ यांच्या वतीनं मार्च-एप्रिल 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास जीवनात उत्तम यश संपादन करता येते असं त्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांना एकच सांगतो की तुमच्या आवडीचं करिअर निवडा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला काम करताना मजा येईल, आनंद मिळेल आणि आयुष्याचे चाकोरीबद्ध जे जीवन असतं त्याच्यातून सुटका होईल। तर माझं उदाहरण आहे, सरांचं त्याचा प्रकार आहे। आपण बघतो तर दलित भाऊनी बाकी सांगितलं की झेडपीच्या शाळेतला मुलगा ऑल इंडिया 122 रँक मिळवतो। ते 1000 मुलांचं जे सिलेक्शन होतं, परंतु त्याच्यासाठी 5-7 लाख मुलं भारतातून हे त्या निवडीसाठी प्रयत्न करतात, आयुष्य वेचतात। आपण बरेचसे पिक्चर बघतो, कोटा फॅक्टरी असो ते IIT साठी, किंवा आपण आता जे 12th फेल तो जो मूवी आला होता तो जर बघितला तर IAS IPS साठी काय करावं लागतं आणि किती कष्ट करावं लागतात हे त्याच्यात बघतात। आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपल्या समोर आपलं इथे आयडॉल बसले, ज्यांनी नाटकात नव्हे महाराष्ट्रात आपलं नाव आपलं मोठं केलंय असे विनय पाटील सर बसलेत। आणि असे विनय पाटील साहेबांसारखे बरेचसे विद्यार्थी घडवणारे राम खैरनार सर बसलेत। आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण इथं ऐकायला आलो। आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व पालकांना एकच सांगतो की आयुष्यात अभ्यास करा। नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील यांनी प्रभागातील केलेली विकास कामे आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे असं देखील आमदार ढिकले यांनी सांगितलं। जगदीश पाटील यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनात सातत्य हे महत्त्वाचे असून आई वडील आणि पाल्य यांच्याशी सुसंवाद साधणे महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। अल्लड असताना या वयामध्ये माणूस घडतो पण आणि बिघडतो पण, त्यामुळे आपल्या आई वडिलांचं योगदान आपण कसं लक्षात ठेवून पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे, त्याची जाणीव माझ्या भावा आणि भगिनींना झाली पाहिजे। यासाठी आपण कार्यक्रम घेतो आणि तुमच्या पुढे तुम्हाला ट्रॉफी कोण देतो आणि राजकीय मंडळीत आहेत, राहुल भाऊ सांगतील त्यांच्या मार्गदर्शनात। पण राम खैरनार सरांसारखे अतिशय 1000 विद्यार्थी घडवणारे IAS IPS त्यांनी घडवले आणि विनय दादा सारखे नुकताच यश संपादन केलेला तरुण मुलगा यांच्या हातून तुम्हाला आजचं पारितोषिक मिळणार आहे। त्यामुळे याला आनंद साधारण महत्व आहे। म्हणून माझी या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आणि पालकांना देखील या मुलांवर कुठल्याही शाखेत जाण्याची आपण बळजबरी करू नका। त्यांना स्वतःला जी इच्छा असेल त्या शाखेमध्ये त्यांना अभ्यास करू द्या, पुढे त्यांना त्यामध्ये ऍडमिशन घेऊ द्या। कारण की आता ऍप्टिट्यूड टेस्ट पण आलेला आहे, त्याच्यामुळे कल चाचणी, तर आपल्याला कुठल्या शाखेमध्ये कल आहे याची देखील व्यवस्था या शासनाने केलेली आहे। परंतु त्या विद्यार्थ्याची मुलाचा त्याच्या एकूण सर्व विषयांमध्ये असलेला कल बघून त्याला त्याची शाखा निवडू द्या। प्राध्यापक राम खैरनार यांनी स्पर्धा परीक्षा उत्तम मार्ग असून जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास केल्यास उत्तम यश संपादन करता येते। प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे गरजेचं असल्याचं सांगितलं। 10वी पास आउट झाले आणि जे 12वी पास आउट झाले, माझा एकच परीक्षेबद्दल तर मी जास्त काही सांगत नाही आता त्यातल्या टेक्निकल गोष्टी, परंतु माझ्या अनुभवावरून सांगतो। 10वी पास आउट झाल्यावर मला वडिलांनी आयुष्यात कधी सांगितलं नाही का अभ्यास कर म्हणून, त्यांचं नाही म्हणणं होतं तुझी जशी इच्छा राहील तसं कर, परंतु फक्त एकदा त्यांनी अभ्यास कर म्हणून म्हटलं होतं, ते होतं की 11वी 12वीला फक्त अभ्यास कर। त्यांना वाटायचं की 10वी पर्यंत आपण सगळे शिस्तीत असतो आणि नंतर ग्रॅज्युएशनला गेल्यावर
आपल्याला ती आयडिया येऊन जाते की काय करायचं आणि काय नाही. परंतु हे 11वी आणि 12वीचे जे 2 वर्ष आहे त्यावेळी ते वय असं असतं की आपल्याला जे नको आहे ते लवकर अट्रॅक्ट करत असतं आणि फक्त ते सांभाळून घेणं ते 2 वर्ष फार महत्त्वाचं असतं. म्हणून 10वी जे पासआउट होत आहे त्यांना मी हे सांगेल की फक्त 11वी-12वीचे 2 वर्ष सांभाळून घ्या. फार क्रिटिकल आणि ट्रिकी असतं ते आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पुढं नंतर जाऊन जेव्हा आमच्या स्टेजला याल त्यावेळी तुम्हाला समजेल. त्यामुळं 11वी-12वीचे 2 वर्ष थोडे काळजीने घ्या. 10वीच्या एजमध्ये बऱ्याच गोष्टी अशा पण असतात की विद्यार्थ्यांना खरंच काही माहिती नसतं की त्यांनी काय करायला पाहिजे नेमकं. आणि आपल्याला जे मार्क्स मिळालेले आहेत त्या मार्क्सच्या आधारावर नेमकं आपण कुठलं करिअर निवडायला पाहिजे, कुठल्या फील्डकडे गेलं पाहिजे याच्याबद्दल काहीच आयडिया नसतं. मग आपण पालकांनी पण यावेळेस आपल्या जवळच्या काही लोकांना विचारायला पाहिजे की माझ्या मुलाला एवढे मार्क्स मिळालेले आहेत, तुम्ही काय करावं. माझ्या मुलीला इतके मार्क्स मिळालेले आहेत, तुम्ही काय करायला पाहिजे. आणि दुसरी ही पण एक गोष्ट आहे, जसं विनय सरांनी सांगितलं की आज ज्या फील्डला खूप मोठा स्कोप आहे तुम्ही त्या फील्डकडे जाण्यापूर्वी विचार करायला पाहिजे की तुम्ही जेव्हा डिग्री घेऊन बाहेर पडणार त्या फील्डची त्यावेळेस तिथला जॉब सिनेरिओ कसा असेल किंवा नेमकं तुम्हाला किती अपॉर्च्युनिटीज असतील. आज इमॅजिन करा की कदाचित मेकॅनिकल इंजिनिअरिंगला खूप स्कोप असेल, पण 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही डिग्री घेऊन बाहेर पडणार तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तेवढा स्कोप राहणार आहे का. आज टमाट्याला खूप भाव आहे म्हणून जर का आज तुम्ही टमाटे लावले तेव्हा सगळेच लोक टमाटे लावणार आहेत विचारात घ्या आणि टमाटे गटारीत फेकावे लागणार आहेत. हा सिनेरिओ आपण सगळ्यांनी पाहिला आहे. यावेळी प्रभागातील 10वी आणि 12वी परीक्षेतील 200 विद्यार्थ्यांचा नगरसेवक जगदीश पाटील यांच्या वतीनं स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव उपस्थित होते. यावेळी IAS विनय पाटील, सहाय्यक अभियंता राहुल कापडणीस, विद्या वाचस्पती दिलीप आहिरे, जलसंधारण अधिकारी वैभव निलके, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मंगेश गोवर्धने, रचना सहाय्यक अभियंता लक्ष्मण कुमावत, आदर्श शिक्षक प्रवीण शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आकाश ढेपे, पोलीस अधिकारी यादव नामदेव वलेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी IAS परीक्षा उत्तीर्ण झालेले विनय पाटील, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्राध्यापक राम खैरनार, भाजपचे सरचिटणीस नानाभाऊ शिलेदार, भाजप युवा पार्टीचे अध्यक्ष अमित घुगे, भाजपचे अल्पसंख्याक प्रमुख आरिफ कादिर, शहर प्रसिद्धी प्रमुख राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक दिलीप आहिरे आदी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.